मुंबईतील कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईचा बडगा। आतापर्यंत 3 गुन्हे दाखल, मात्र दादरमधील आंदोलनाप्रकरणी अद्याप एकही गुन्हा दाखल नाही। ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। केडीएमसी समोर मटणाचं दुकान टाकणारा खाटीक समाजाचा इशारा। मंत्र्यांवर आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस फक्त समज देऊन सोडतायत, तुमच्यावर कुणाचा दबाव हे सांगावं। मुंबईतील जनआक्रोश मोर्चा, ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात। माझी कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही। शिवसेना उबाटाच्या आंदोलनावर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली। कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला। उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू? फडणवीस चोरांचे सरदार, या उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा। 300 खासदारांचा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानं विरोधक आक्रमक। निवडणूक आयोग घाबरल्याची राहुल गांधींची टीका। रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजारोहण। 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी सरकारचं परिपत्रक जाहीर। मुंबईतील राहतं घर वाचवण्यासाठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदमांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र। बिल्डर आणि बीएमसीच्या संगनमतानं फसवणूक झाल्याचा आरोप। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई डीजे वाजवण्यास बंदी। गणेशोत्सव काळात डीजे वाजवल्यास पोलीस करणार कारवाई। मशाल आणि तुतारीला साधर्म्य असणारी चिन्ह देणारा निवडणूक आयोग निष्पक्ष कसा? बडे मुद्देमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांचा सवाल।